नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो. आजची व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे की पवित्र पोर्टल मार्फत जेव्हा आपलं सिलेक्शन होईल त्यावेळेस आपल्याला कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तर त्या कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळेस आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असायला हवे, तर ते आतापासूनच आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत. कारण मग वेळेवर जर आपण करतो म्हटलं तर गोंधळ उडेल आणि त्यामुळे आपल्याला रिजेक्शन मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर चला आपण एक एक डॉक्युमेंट्स बघूया. सर्वप्रथम आपल्याला 10वीचं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे त्याविषयी माहिती बघूया. आपल्याला 10वी बोर्डची जी सर्टिफिकेट आणि मार्कशीट आहे ही अत्यंत गरजेची आहे, कारण त्याच्या माध्यमातूनच आपलं नाव आणि जन्मतारखेची पडताळणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं जे आहे ते आहे 12वीचं, म्हणजे जी 12वीचं बोर्ड एक्झाम दिलेलं असतो त्याची गुणपत्रक आणि आपल्याला मार्कशीटची गरज असते. म्हणजे गुणपत्रक ज्याला आपण म्हणू शकतो की बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीटची गरज असते. त्यानंतर ज्यांचं डीएड किंवा डीएलएड झालेलं आहे तर त्यांना दोन्ही वर्षाच्या मार्कशीटची गरज आहे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पदवी जर केलेलं असेल, जसं की बी ए असो, BSc असो किंवा BCom असो, तर ज्या ज्या पदवी तुम्ही केलेल्या आहेत, म्हणजे ज्यांनी BA केलेला आहे, BSc केलेला आहे किंवा BCom केलेला आहे, तर ते तुमच्याकडे सर्व सेमिस्टरचे म्हणा किंवा सर्व वर्षाचे पदवीचे जे गुणपत्रक आहे ते असणे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जी डिग्री सर्टिफिकेट आहे किंवा डिग्री आहे तुमच्याकडे ती असणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रत्येक वर्षाची असो किंवा सेमिस्टरची मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जी डिग्री मिळते आपल्याला ती डिग्री असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर ज्यांनी एमएड केलेलं आहे तर एमएडवाल्यांचं पण सेमच आहे की त्यांच्या प्रत्येक वर्षाची मार्कशीट असणे गरजेचं आहे आणि डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे झाले आपले शैक्षणिक कागदपत्रे. त्यानंतर आपण पात्रता परीक्षेचे जे प्रमाणपत्रे आहेत, जे आपण पात्रता परीक्षा दिलेली आहे त्याच्यासाठी जे प्रमाणपत्र आपल्याकडून मागवले आहेत, तर ते प्रमाणपत्र कोणते गरजेचे आहेत ते आपण बघू. तर त्याच्यानंतर आहे टेट परीक्षे. टेट परीक्षेचे कोणते प्रमाणपत्र आपल्याकडे गरजेचं आहे. टेट परीक्षेचे अधिकृत जे स्कोर कार्ड आहे त्याची प्रिंटआउट तुम्ही काढलंच असेल, कारण मागे आपल्याला नोटिफिकेशन आली होती की जे टेट परीक्षेचे स्कोर कार्ड आहे ते डाउनलोड करून ठेवा म्हणून. तर तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवलेलं असेल तर ते गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर रिझल्ट शीट जी आहे ते रिझल्ट शीट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टीईटी किंवा सीटीईटी जी आपण दिलो तर ती सर्टिफिकेट तुम्हाला गरजेची आहे. पेपर 1 जर तुम्ही पास असाल तर पेपर 1 ची गरजेची आहे. पेपर 2 जर पास असेल तुम्ही तर पेपर 2, ह्या दोन्हीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. हे झाले आपले पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्रे. त्याच्यानंतर आपण ओळख आणि रहिवासी पुरावा म्हणून आपल्याकडे कोणते कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे त्याविषयी आपण बघू. तर तुमचं आधार कार्ड किंवा वोटर आयडी तुमच्याकडे गरजेची आहे, तर ते तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणतो, ज्यांनी आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत हे आपण गव्हर्नमेंटला सांगतो, तर ते डोमेसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आरक्षण मिळते किंवा जातीचे कागदपत्रे कोणते आहेत त्याविषयी आपण बोलूया. सर्वात प्रथम आपण कास्ट सर्टिफिकेट बघू. तर कास्ट सर्टिफिकेट जेवढे मागासवर्गीय प्रवर्गामधील उमेदवार आहेत त्यांनी आपली कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवणे किंवा तुमच्याकडे असणं खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचे आहे, त्यालाच आपण जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो. तर हे आपल्याला पडताळणीच्या वेळेस खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण बीएड वगैरे करतो त्यावेळेस आपण काढतोच, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला डीव्हीच्या वेळेस काही प्रॉब्लेम नको. त्याच्यानंतर जे EWS कॅन्डिडेट्स आहेत, जे आपण त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येणारे, ज्यालाच आपण EWS म्हणतो, त्यांच्याकडे ती सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की ही सर्टिफिकेट कधीची गरजेची आहे, तर ज्या वेळेस आपण पवित्र पोर्टलसाठी फॉर्म भरलेला आहे त्यावेळेसची असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, कारण त्याच वेळेसचे आपल्याला डीव्हीच्या वेळेस मागितले जातील. आता जे समांतर आरक्षण आहे तर त्या समांतर आरक्षणासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते. महिला आरक्षण, जर तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही विशेष प्रवर्गात येत असेल. विशेष प्रवर्ग म्हणजे कोणता, जर तुम्ही खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, तर या सर्वांचे जे प्रमाणपत्र आहेत ते प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहेत. मग हे कधीचे असो, तर ज्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ज्या
वेळेस जे दिलेले आहे त्यावेळेचे तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट, जर तुम्ही दिव्यांगत्वासाठी जर पात्र असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतर प्रवर्गासाठी तुम्ही पात्र असेल, जसे की माजी सैनिक आहे, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आहे, तर हे प्रमाणपत्र पण तुमच्यासाठी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतर महत्त्वाचे दस्तऐवज, तर इतर महत्त्वाचे दस्तऐवज कोणते आहे की नावात बदल असला, जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, विशेषतः महिलांमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो की त्यांचं लग्न झाल्यानंतर नावांमध्ये जर काही बदल असेल तर त्यासाठी तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. एक तुम्ही गॅझेट बनवा, त्या गॅझेटमध्ये तुम्ही असं मेन्शन करा की माझं लग्नाच्या आधी हे नाव होतं आणि लग्नानंतर बदलून हे नाव झालेलं आहे, तरी सुद्धा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर संगणक अर्हता कोणती, तर तुम्ही जे MSCIT सर्टिफिकेट जर भरलेलं असेल, म्हणजे MSCIT सर्टिफिकेट झालाय असं जर तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरलेलं असेल तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि नसेल तरी तुम्हाला 2 वर्षाच्या आत ती MSCIT सर्टिफिकेट काढून देणं अनिवार्य असते. तर ही झाले आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होईल त्याच्यासाठी असणारे डॉक्युमेंट्स. आता एक महत्त्वाचा मुद्दा की खूप साऱ्या अभियोग्यता धारकांचा एक प्रश्न होता की आमच्या CTETच्या सर्टिफिकेटमध्ये नावामध्ये चूक झालेली आहे, तर सर आमचं ते ग्राह्य धरल्या जाणार की नाही. तर मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या CTET सर्टिफिकेटमध्ये किंवा TET सर्टिफिकेटमध्ये जरी कोणता प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला एक गॅझेटद्वारे तुम्ही ते दुरुस्त करून किंवा गॅझेटमध्ये ते मेन्शन करून तुम्ही ते DVच्या वेळेस दाखवू शकता, कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सर्व माहिती समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि ही व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.